लोकनाथ मीडिया चषक 2026 स्पर्धेचा किट अर्थात टी शर्ट आणि पॅन्ट लॉन्चिंग समारंभ मंगळवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात उत्साहात पार पडला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापुरातील सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्या सहकार्यानं पत्रकार बांधवांसाठी 12 ते 14 जून 2026 या 3 दिवसात रेल्वे मैदान सोलापूर इथं लोकनाथ मीडिया चषक 2026चं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेचा किट अर्थात टी शर्ट आणि पॅन्ट लॉन्चिंग समारंभ उत्साहात पार पडला। मंगळवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेच्या किट अर्थात टी शर्ट आणि पॅन्टच्या लॉन्चिंग समारंभाला महापालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनीष काळजे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबर आदी मान्यवर उपस्थित होते। सोलापुरात होत असलेल्या लोकनाथ मीडिया स्पर्धेत लोकमत, संचार, दिव्य मराठी, सकाळ, तरुण भारत संवाद, डिजिटल मीडिया, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ, मेट्रो सोलापूर या संघांनी सहभाग नोंदवला आहे। सर्व संघांना विविध रंगांचे किट देण्यात येत आहेत। यावेळी महापालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख म्हणाले की पत्रकार हे केवळ लेखणीतूनच नव्हे तर मैदानावरही आपली क्रीडा क्षमता दाखवतील। लेखणीनंतर आता मैदानातही पत्रकारांची दमदार बॅटिंग होणार आहे। लोकनाथ चषकमधून क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल। पत्रकारांच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे। IPLच्या धर्तीवर पत्रकारांमध्येही क्रीडा संस्कृती रुजावी। पत्रकार मैदानावरही तितक्याच जोमानं खेळतील जितक्या जोमानं ते बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर सत्य मांडतात, असं ते म्हणाले। एकदम चांगली गोष्ट आहे की ज्याप्रमाणे तुम्ही पत्रकार लोक मीडियामध्ये फिरून सत्य परिस्थिती बाहेर आणता, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये स्वतः तुम्ही प्रॅक्टिकल तिथं खेळल्यानंतर तिथं काय केमी आहेत, काय कमी आहे हे सर्व आपल्याला माहिती होती। त्या दृष्टीने जसं सध्या IPL झालं आहे, IPL जसं म्हणजे भारतात किंवा वर्ल्डमध्ये जसं प्रसिद्धी मिळवलं आहे, त्याचप्रमाणे आपण क्रिकेट सगळं पत्रकार बंधूंनी त्याप्रमाणे तसं वातावरण निर्मिती करून आणि खेळावं। आणि सोलापुरात म्हणजे फक्त क्रिकेट खेळाडूच नाही तर पत्रकारसुद्धा त्याप्रमाणे आपण खेळू शकतो। ज्याप्रमाणे आपण पेपरमध्ये बॅटिंग करतो त्याचप्रमाणे इथं सध्या या ग्राउंडवर सुद्धा अशी बॅटिंग करावी। आणि एक चांगली गोष्ट आहे की पत्रकार बंधू रात्रंदिवस करून बातम्या गोळा करणे, चारीकडे फिरणे, हे करणे, 24 तास आपलं फिजिकल म्हणजे असं फिरत असतो। पण त्या दृष्टीने सध्या ग्राउंडवर आल्यानंतर आपला स्वतःचं जे तब्येत आहे ते सांभाळण्यासाठी कुठल्या ना कुठल्या खेळाचा सहभाग होणे अत्यंत गरजेचं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। लोकनाथ मीडिया चषक हा त्याचाच एक भाग असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली असल्याचं मनीष काळजे यांनी सांगितलं। लोकनाथ मीडिया चषक गेल्या अनेक दिवसापासून या बाबतीमध्ये अनेक कार्यक्रम पत्रकारांच्या सर्वांच्या साक्षीनं होत आहेत। परवाच आपण ट्रॉफीचं अनावरण केलं आणि आज जे खेळाडूंसाठी जे किट आहे, जे ड्रेस आहे, जो ड्रेस कोड आहे, त्या टी शर्टचं अनावरण आज सन्माननीय शेख साहेब आपले क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपले पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय बापू या सर्व मान्यवरांच्या आणि सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये आज त्याचं अनावरण झालेलं आहे। खरं तर लोकनाथ मीडिया चषक ही सोलापूरमध्ये 12, 13, 14 या दिवशी बाबासाहेब आंबेडकर रेल्वे ग्राउंड या ठिकाणी होणार आहे। याकरिता अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। यावेळी सर्व संघांचे प्रशिक्षक, कर्णधार, खेळाडू आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते।